नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील काही घडामोडी पण संक्षिप्त स्वरूपात. कोविड-19 साथरोगाच्या परिस्थितीशी प्रभावीपणे सामना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज 12 खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावरती नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर डॉक्टर शैलजा पिल्लाई यांची ऑन कॉल तज्ज्ञ डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची नियुक्ती ही जून महिन्यापर्यंत अथवा कोविड-19ची साथ संपेपर्यंत करण्यात आली आहे. तर महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी सफायर हॉस्पिटल, हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर या 2 हॉटेलसह भाईंदरपाडा येथील डी बिल्डिंग निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर तसेच भाईंदरपाडा डी बिल्डिंग येथे लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी तातडीची बाब आणि कोविड-19चा सामना करण्यासाठी 12 BAM खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची ₹40,000 इतक्या एकत्रित मानधनावरती जून महिन्यापर्यंत अथवा कोविड-19 साथरोगाची साथ संपेपर्यंत नेमणूक केली आहे. सदरचे वैद्यकीय अधिकारी 3 शिफ्टमध्ये काम करणार आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा आहे अशा रुग्णांसाठी आता घोडबंदर रोडवरील वेदांत हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घोषित केलं आहे. सदरचे हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सुविधांसह अधिगृहीत करण्यात आले असून सदरचे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केल्याने या ठिकाणी एकूण 125 अतिरिक्त खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर 25 खाटांचे ICU युनिट, 5 व्हेंटिलेटर्स, 12 सिंगल्स रूम, 12 डबल रूम यांसह 20 मॉनिटर आणि 22 सिरीज पंप्स इत्यादी सुविधा येथे उपलब्ध आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी यापूर्वी होरायझन हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय या व्यतिरिक्त कोरोना संशयित रुग्णांसाठी बेतनी हॉस्पिटल अशा सुविधा उपलब्ध करून दिली आहेत. त्यानंतर आता वेदांत हॉस्पिटलही अधिगृहीत केले असून तेथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रामध्ये वेळ जरी अल्पशा विश्रांतीशी. नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं. मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy. With online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ये आपका नहीं, ऐप का काम है. पाऊस पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस. पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, एवढं माहितीये मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्समध्ये पाणी साचू देऊ नका.
आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. आणि त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. दादा 3 चहा द्या. ठाणे महानगरपालिकेतर्फे सर्व मालमत्ता करदात्यांकरता जाहीर सूचना. करावरील दंड तसंच व्याजाच्या रकमेवर 50% सूट देण्यात येत आहे. सर्व चहा घे. मालमत्ताधारकांनी काय रे कसली जाहिरात आहे ही? तुला माहित नाही? अरे मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स. ते तर समजलं रे मला, पण हे सूट कसली आहे? तू अजून मालमत्ता कर भरला नाहीस? नाही, अजून आहे ना वेळ, भरूया आरामात. अरे ऑगस्ट नंतर मालमत्ता करावरती व्याज लागते. काय व्याज? होय व्याज. पण आता ठाणे महानगरपालिकेने सूट योजना जाहीर केली आहे. अच्छा, होय 29 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण मालमत्ता कर एकत्रित भरल्यास व्याजाच्या रकमेवरती 50% सूट आहे. आणि त्याच्यानंतर? त्यानंतरही 31 मार्चपर्यंत भरल्यास व्याजावरती 40% सूट आहे. बरं केलं सांगितलंस, आजच भरतो. थँक्स टू बोथ ऑफ यू यार. थँक्स आम्हाला नाही, थँक्स ठाणे महानगरपालिकेला. आम्ही आमचा टॅक्स भरलाय, तुम्ही कधी भरताय? मालमत्ता कर भरणेकरिता सर्व संकलन केंद्र सुट्टी दिवशीही कार्यरत. ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरणेकरिता www.hanecity.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या किंवा डाउनलोड करा डिजी ठाणे मोबाईल ॲप. आजच आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरा आणि निश्चिंत व्हा. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जाहीर. पाहूया दिवसभरातील काही घडामोडी पण संक्षिप्त स्वरूपात. भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय असा प्रशासनाने घेतला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे थोडाफार दिलासा मिळणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी घरभाडे वसुली किमान 3 महिने पुढे ढकलावी, तसेच घरभाडे भरले नाही किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ज्यांचे रोजंदारीवरती पोट आहे अशांना घरभाडे देणे सध्या कठीण झालं आहे. लॉकडाऊनमुळे सर्वतः व्यवहार अगदी ठप्प झाले आहेत. त्यामुळे या परिस्थितीमुळे काही नागरिकांना महिन्याचे घरभाडे देणे देखील शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवरती शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना आता या निर्णयामुळे थोडाफार दिलासा मिळणार आहे. सरिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.